थेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। वणी येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसतर्फे निवेदन सादर। वणी दिनांक 27 ऑक्टोबर चालू हंगामातील सोयाबीन व कापूस खरेदीबाबत तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, या मुख्य मागण्यांसाठी आज वणी येथे काँग्रेसतर्फे जोमदार निवेदन देण्यात आले। संजय खाडे, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वाखाली वणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार वणी यांना हे निवेदन सादर करण्यात आले। सदर निवेदनात खालील प्रमुख मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे। नाफेडमार्फत सोयाबीन खरेदीसाठी तात्काळ नोंदणी सुरू करून खरेदीचा प्रारंभ करावा। सीसीआयच्या कापूस खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ जाहीर करावी। खरेदी केंद्रांवर तातडीने खरेदी प्रक्रिया सुरू करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळू शकेल। या निवेदन मोहिमेत वणी, मारेगाव, झरी तालुक्यासह इतर सेल आणि काँग्रेस समर्थन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। यावेळी संजय खाडे, सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, पुरुषोत्तम आवारी, प्रमोद वासेकर, अशोक चिकटे, प्रशांत गोहोकार, प्रफुल्ल उपरे, सुनील वरारकर, प्रमोद लोणारे, अनंता डंभारे, नंदकुमार अंबोरे, कुंडलित गुंजेकर, राजू अंकितवार, मुरली ठाकरे, नरेंद्र चिकटे, सुधीर खंडारे, प्रल्हाद बोंडे, प्रेमानंद मंगाम, विपलव तेलतुंबडे, महादेव दोडके, देवराव दुधुलकर तसेच विविध पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एन.एस.यू.आय, आदिवासी सेल, अल्पसंख्याक सेलचे कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निवेदनाद्वारे काँग्रेसने शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा पुढे चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह वणी तालुका प्रतिनिधी ओम विनोद माहुरे। भाऊ खाडे यांच्या नेतृत्वात आज निवेदन सादर केले आहे। भाऊ, आपण आज निवेदन दिलं, नेमकं निवेदन देण्याची तुम्हाला काय असं गरज पडली? कारण शेतकऱ्यांची ध्यान होत आहे। सोयाबीन 500 रुपयापासून तर 4000च्या आत सोयाबीन प्रायव्हेट खाजगी व्यापाऱ्यांना विकल्या जात आहे। त्यामुळे शेतकरी एवढा आर्थिक अडचण झाल्यामुळे शासनाने म्हटलं का आम्ही खरेदी करतो, तर नाफेडची अजून नोंदणी सुरू आहे। ते अतिशय वाईट आहे का जो शेतकऱ्याचा माल जर व्यापाऱ्याने घेतल्यानंतर नोंदणी सुरू कराल का, ते चुकीचं आहे। कारण नोंदणी सुरू झाल्याशिवाय जोपर्यंत नोंदणी सुरू होणार, नोंदणी कमीचे 15 दिवस नोंदणीला लागते, तर खरेदीला अजून 1 महिना जर लागत असेल, 1 महिन्यात पूर्ण व्यापारी पूर्ण हा माल 500 न 4000 तर शेतकरी अडचणीत आहे। दिवाळी अंधारात झाली, दिवाळी शेतकऱ्यांची अंधारात झाली। दिवाळीला पैसे नसल्यामुळे कपडे नाही घेऊ शकले शेतकऱ्याच्या मुलं आल्याशिवाय, एक किराणा माल सुद्धा नाही घेऊ शकला। हे अतिशय गंभीर आहे। आत्ताच आम्ही मान्य तहसीलदार यांना भेटलो असता, त्यांचे शेतकऱ्यांचे जे अनुदान आहे ते आम्ही म्हणले हेक्टरी 18,000 देतो, तर अजूनही काही अनेक लोकांचे 4,000 लोकांची जमा झाली नाही। हे चुकीचं आहे। तर शासन म्हणते आम्ही जमा केले, प्रत्यक्ष पाहायला शेतकऱ्याच्या अकाउंटवर जमा होत नाही। पण शासन काय करत आहे? आमचं म्हणणं का सोयाबीन खरेदी जर लवकर सुरू केली तर सोयाबीनचा MSP आहे 5,230 रुपये, तर तो शेतकऱ्याला फायदादारी होईल। मग तुम्ही सुरूच करणार नाही, तर सोयाबीन खरेदी संपल्यानंतर खरेदी पूर्ण व्यापाऱ्याच्या घशात गेल्यानंतर खरेदी कराल तर शेतकऱ्याचा फायदा का? तर म्हणून तात्काळ सोयाबीनची खरेदी नाफेडमार्फत सुरू केली पाहिजे। तर सीसीआयची तेच परिस्थिती आहे, नोंदणी सुरू आहे पण खरेदी त्या ताकदीनं सुरू झाली नाही। यापर्यंत कापसाचे सुद्धा अतिशय भाव पडलेले आहे। व्यापारी 5 ते 6,000 कापूस घेत आहे, त्यामुळे शेतकरी एवढा आर्थिक संकटात चालला आहे। त्यामुळे शेतकऱ्यासाठी तात्काळ सीसीआयनं सुद्धा कापसाची खरेदी सुरू केली पाहिजे। तर त्यामुळे हा खरेदी सुरू झाली तरच शेतकऱ्याला फायदा होणार। तर शेतकऱ्याचा जर माल खाजगी व्यापाऱ्याकडे गेला न 4 न 5 हजारात जर गेला तर शेतकऱ्याचा काही फायदा होणार नाही। तर शासनानं तात्काळ खरेदी नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी केली पाहिजे, तर CCI मार्फत कापसाची खरेदी केली पाहिजे, जेणेकरून फायदा होईल। तर जोपर्यंत हे पैसे जमा होतात, आता पैसे जमा करता करता अजून जर 2-4 महिने लागत असेल तर काही लोक बोलून जातील ना आम्हाला पैसे मिळाले नाही, आम्हाला पैसे मिळाले नाही। शासन फक्त आम्ही जाहीर करते, आम्ही 35,000 कोटी पॅकेज जाहीर केलं म्हणून सांगते, पण ॲक्च्युली 35,000 कोटी ते तर आहेच नाही आहे। त्याच्यामध्ये NDRFचे जे पैसे आहे ते 6,500 कोटी आहे। नंतर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे डॅमेज झाले रस्ते त्याच्यासाठी 10,500 कोटी आहे। तुम्ही मिळून फक्त 18 ते 17 ते 18,000 कोटी तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात देतात। शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट मिळाले पाहिजे, जे हे केलेले डिक्लेअर केलेले, तर शेतकऱ्याला फायदा होईल। शासनाने घोषणाचा पाऊस केला पण अजूनही शेतकऱ्याच्या खात्यात आलेलं नाही। अपुरी तुटपुंजी मदत शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे। खूप वाईट परिस्थिती आहे। शासन म्हणते आमच्याकडे अकाउंट, शासनाकडे अकाउंट आहे ना, पूर्ण पहिलेपासून अकाउंट आहे, तर अकाउंट असल्यानंतर काही अडचण नाही ना। त्यांना शेतकरी सरसकट त्यांना त्याचं जे ठरलेला निधी आहे तो तात्काळ वरता केला पाहिजे। परंतु सुट्ट्या आहे, हे आहे, अधिकार नाही, ह्या काय प्रकार आहे? जोपर्यंत शासन ह्या शेतकऱ्याला मदत करणार नाही तोपर्यंत शेतकरी
परिस्थिती अशीच राहणार आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या राहणार आहे. शासनानं विविध शेतकऱ्याला खूप लक्ष दिलं पाहिजे, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. जग भारतामध्ये भारत हा कृषीप्रधान देश असून शेतकऱ्याची जे हाल होत असेल तर काही ह्या प्रगतीला तुमच्या त्या रोडला हायवेला बिवेला काही महत्व नाही. शेतकऱ्याला जगवा, ग्रामीण अर्थव्यवस्था स्ट्रॉंग करा. जोपर्यंत ग्रामीण अर्थव्यवस्था शेतकरी स्ट्रॉंग होणार नाही, तुमची अर्थव्यवस्था कोणती टेकअप देणार नाही ना तुमचा विकास काही अर्थ नाही तुमच्या रोडला. भाऊ, एक छोटासा प्रश्न आहे दादा. दरवर्षी शासन दिवाळी आनंदाचा शिधा देत होतो, पण यावर्षी शिधा पण बंद केला. आणि दिवाळी म्हणजे शेतकऱ्याची मजुराची दिवाळी आज दिवाळी देऊन जर केली असत, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. आता मी चौकशी केली असता त्या शेतकऱ्यांचे जे 5 किलो अनाज आनंदाचा शिधा देतो ते बंद केला. आणि ज्वारी हे काळपट ज्वारी हे खाण्याच्या लायकीची नाही आहे, जे जनावर टाकून दे असे जर देत असेल तर काय अर्थ आहे? तुम्ही ज्वारी म्हणजे तुम्ही गहू तांदूळ अधुरी साखर तेल काही देत होतं. निवडणूक होती तोपर्यंत तुम्ही देत होतं, पण निवडणूक संपली, आता निवडणुका नाही आहे. तर निवडणुका संपल्या, तुमच्या स्वतःच्या निवडणुका नसल्यामुळे तुम्ही जर अनाज शिधा बंद केला नंतर तुम्ही ज्वारी देताय, हे अतिशय अन्याय आहे. निव्वळ येडे बनवून पेढे चारायचं आहे, लोकांना चुत्या बनवायचं जर असेल तर हे मान्य नाही आम्हाला. शासनानं आपली पोळी बाजूला घेतली, पण शेतकऱ्यावर मोठा अन्याय, सर्वसामान्य मजुरावर अन्याय केला. याबद्दल आपलं काय म्हणणं? अरे ग्रामीण भागाची एवढी दयनीय अवस्था आहे. अनेक लोकांना अनेक 2 टाईम जेवायचं कसं? ग्रामीण भागातील शेतकरी